देवानं कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात आणि राधानगरी सारख्या तालुक्यात जन्म दिलाय म्हणल्यावर आमचं नशीबच वेगळा आहे. पावसाळा आला का नाही आठवते तो म्हणजे राऊतवाडी धबधबा आणि काळमवाडी धबधबा. मागच्या वेळी गेलतो राऊतवाडीला, आता ह्या वेळी 10-12 जण मिळून चाललोय आम्ही सगळी काळमवाडी धबधबा बघायला. आमच्या चांदेगावात जे गाडीवर बसलेलो ते पहिला स्टॉप घेतला राधानगरीच्या घाटात, जिथं आपल्याला यमाचा रेडा आणि आमच्या राधानगरीची शान बघायला मिळत्या आणि तो म्हणजे गौरेडा. पोरं आठवणी साठवून ठेवायला 5-5 मिनिटाला फोटो काढाल. असं चरचरीत हिरवगार वातावरण बघत बघत इकडे पण आणि तिकडे पण, म्हणजे दोन्ही बाजूला घनदाट जंगलातून 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो काळमवाडी धबधबा बघायला. इंस्टाग्रामला रील बघून आलतो ह्या स्पॉटला जाऊन एन्जॉय करायचा म्हणून. खरं कुठलं काय, तिथं वाटच बंद करून ठेवलेलं नव्हतं. असू दे म्हणलं खाली जाऊन तरी पवायला मिळेल म्हणून आम्ही सगळे खाली कॅनोला चाललेलो. कसा आहे दणका, नाद करते का? तिकडे खाली आल्यावर जरा माणसांचा आवाज होता. खाली आल्यावर बघतोय ते काय सापडलं ना एन्जॉय करायला स्पॉट. हे बघितल्यावर पोरं बसतात वे, काढल्याला ना लगेच कपडे टाकल्या रप्पा रप उड्या. 3 तास पाण्यात एन्जॉय करून सगळी बाहेर आली. वातावरण तरी झालतं पावसाचं आणि आम्हाला काय तेच पाहिजे होतं. खरं पाऊस काय आला नाही. सगळं आवरून काय आता नाश्ता करायचा होता. 5 वाजले आणि सकाळपासून जेवायला पण नव्हतो कोण. जाताना घाटात सगळ्यांनी फोटो काढले गौदा सोबत आणि मग राधानगरीच्या घाटातून पेट्रोलची बचत करत आलो नाश्ता करायला. ह्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला जायचं म्हणून शूट घेतलं ह्या हॉटेलचं आणि नाश्ता करायला गेलो दुसऱ्या हॉटेलमध्ये. पोरांचं कसं एकदम जाग्यावर पलटते नियोजन. ऑर्डर द्यायची सोडून खुर्चीवर जाऊन बसल्या सगळी. ऑर्डर दिल्यावर 5 मिनिटात ऑर्डर आली. मग काय समोर खायला दिसल्यावर आपण थांबतोय. पाडला ना बुकना. नाश्ता करायला तोवर पाऊस एक रप्पाला टाकून गेला. पाऊस गेल्याला लगेच गाडी काढल्याने चाललो घरला. तेवढ्यानं काय पोट भरलं नाही म्हणून आणि परत राष्ट्रवाड्यात नाश्ता करायला थांबलो आणि परत ह्या बंड्याने नाश्ता केला आणि सटकलीत आपापल्या घरला.